नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजीमधील पान नंबर 37 वरील ॲक्टिव्हिटी बघत आहोत. GJKQ म्हणजे इंग्लिशमधील हे अल्फाबेट्स आहेत छोट्या स्मॉल लेटर्समधले. तर त्यांनी सुरू होणारे ते काही शब्द दिलेले आहेत, पण ते नेमके त्यांचा साऊंड कसा होतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. लुक ॲट द पिक्चर्स केअरफुली, देन क्लोज युअर बुक अँड नेम द पिक्चर्स यू सॉ. आता ते आपण क्लोज तर काही करणार नाही, पण आपण ह्या चित्रामध्ये दिसणाऱ्या सगळ्या शब्दांची यादी बनवलेली आहे आणि मग आता आपण पुढील ॲक्टिव्हिटी घेऊया. पहिलं चित्र दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, गर्लचं. गर्लची स्पेलिंग जीवरून सुरू होते. जीवरून जरी सुरू होत असला तरी उच्चार आपण ग वरून करतो. गर्ल. क्वीन, जार, जीप. इथे कॅट लिहिलेलं आहे, पण ॲक्च्युली कॅट नाही तर कॅटचं पिल्लू आहे छोटं, म्हणून आपण त्याला ऑब्लिक करून किटन घेतलेलं आहे. मग वी इग्नोर द वर्ड कॅट अँड वी कॉन्सन्ट्रेट ऑन द वर्ड किटन. जोकर, गोट, काईट, गेट, किटली. नंतर बघा क्वेश्चन मार्क, क्यू, गार्लिक, की, ग्लास, जॅकेट. मग ह्या पद्धतीने आपल्याला ही रचना दिलेली आहे. तर आपण बघत आहोत की ग वरून साऊंड करणारे याच्यातले वर्ड्स कोणते कोणते आहेत. ग वरून ओळखा बरं तुम्ही काय काय ग वरून येतं. तर जी असलेला शब्द बघायचा आहे, पण त्याचा उच्चार आपण ग सारखा करतोय. आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे, तर मग मी सांगत जाते. ग वरून बघा तुम्ही कोणते साऊंड्स असणार आहेत. तर ग वरून साऊंड करतो गर्ल, गोट, गेट, गार्लिक, ग्लास. ओके. आता ज वरून साऊंड होतो जार, जीप, जोकर, जॅकेट. ओके. आता बघू आपण पुढे क वरून. विच वर्ड साऊंड्स लाईक क. कॅट, काईट, किटली, की. येते लक्षात? आणि पुढे क्व, दॅट मीन्स क्यू वरून. क्व, क्वीन. ओके. पुढे बघू आपण क्वेश्चन, क्यू. येते लक्षामध्ये? तर या पद्धतीने ही अगदी शॉर्ट बट स्वीट अशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. हिला पुन्हा एकदा वाचा म्हणजे तुम्हाला ते लवकरच लक्षात येईल. आता बघा मुलांनो, जचा उच्चार या ठिकाणी मी झिप असा केलेला नाही, जीप स्पष्ट म्हटलेला आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला बघत असतो ना, तर हा जेचा साऊंड आहे ना, जचा साऊंड कधी कधी एकदम स्पष्ट असतो आणि कधी कधी एकदम त्याला आपण हळुवारपणे उच्चारत असतो. आता उदाहरणार्थ जहाज, ज हा ज. आणि जीभ असं बोलू आपण ह्याला, जीभ. ह्याला जीभ असं नाही म्हणणार आपण, ह्याला जहाज असं नाही म्हणणार आपण. येते लक्षामध्ये? तर ह्या पद्धतीने ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.